दिसायला दिसतीये ना एकदम काचेसारखी ट्रान्सपरंट, अजिबात चिवट, चिकट किंवा कडक होत नाही. छान खुसखुशीत अशी होते. एकदम परफेक्ट अशी ही तिळाची चिक्की बनून तयार होते. 1 कप इथे मी तीळ घेतलेत. हलकेसे ब्राऊन तीळ असतात ना, ते मी इथे घेतलेले आहेत. तुम्ही पांढरे तीळ किंवा काळे तीळ कुठलेही घेऊ शकता. 1 कप आहेत, म्हणजे 100 ग्राम मी इथे घेतलेले आहेत. कढई गरम व्हायला ठेवतीये. कढई चांगली तापवून घ्यायची आणि गॅस अगदी कमी करायचा आणि लो हीटवरती हे तीळ आपल्याला अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा ही तिळाची चिक्की बनवत असताना पाक तयार झालाय हे कसं ओळखायचं लक्षात येत नाही. त्याच्यामुळे चिक्की चिकट होते किंवा खूप जास्ती कडक होते, असं होऊ नये यासाठी मी इथे सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. किंवा बऱ्याचदा पाक तयार झाल्यानंतर लक्षात येत नाही, तर ते कसं ओळखायचं ते पण मी पुढे सांगितलंय. आता इथे बघा तिळाचा रंग थोडासा बदललाय आणि चांगले चटचट उडायला लागलेत, म्हणजेच हे तीळ अगदी चांगले भाजले गेलेत. हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता यासाठी गूळ मी चिरून घेते. गूळ असा एकसारखा चिरून घ्यायचा, म्हणजे काय होतं, तो एकसारखा विरघळला जातो. मध्ये मध्ये त्याचे जे खडे राहतात मग ते विरघळायला वितळायला वेळ लागतो, त्यामुळे एकसारखा चिरून घ्यायचा. तर इथे 1 कप मी तीळ घेतले होते, तर 1 कप तिळासाठी आपल्याला 1.5 कप गूळ घ्यायचा आहे. चिक्की आपण नेहमी पोळपाटावरती सेट करतो, तर इथे मी हे अशा पद्धतीचं सिलिकॉन मॅट घेतलंय. याला मी तूप लावून घेते. हे अत्यंत उपयोगी असं मॅट आहे. बऱ्याचदा चिक्की बनवायची असली की मी याच्यावरतीच बनवते, अगदी सहज निघते. काही वेळेस पोळपाटाला पण चिक्की चिकटून बसते, पण या मॅटला अजिबात चिकटत नाही. या लाटण्याला देखील मी तूप लावून घेतलंय. हे मॅट मी खाली टॅग केलंय, तिथून तुम्ही तुमच्यासाठी मागवू शकता. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तूप घालायचंय. त्यामध्ये 1.5 कप चिरून घेतलेला गूळ घालायचंय. गूळ यामध्ये आता चांगला आपल्याला वितळून घ्यायचंय. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये. बरेच जण एखादा चमचा पाणी घालतात, पण घालण्याची गरज नाहीये. गूळ पूर्णपणे यामध्ये वितळला किंवा विरघळला की हे आता मिश्रण थोडंसं फसफसल्यासारखं दिसतंय बघा. म्हणजे पाक आता आपला थोड्याच वेळात तयार होणार आहे. पाक तयार झालाय का हे चेक करण्यासाठी काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घेऊन ठेवायचं, म्हणजे आपल्याला सतत ते चेक करता येतं. इथे मी घेतलेलं आहे, सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते. या पाण्यामध्ये मी थोडंसं मिश्रण टाकलं आणि हे आपल्याला हाताने बघायचंय. हे अजूनही खूप मऊ मिश्रण आहे, अजून पाक तयार झालेला नाहीये. हातावरती चेक केल्यानंतर हे थोडंसं मऊ बिलबिलीत असं लागतंय. दुसऱ्यांदा परत एकदा मी हे थोडंसं 1 मिनिटानंतर चेक करून बघतेय. तर हे चेक केल्यानंतर अजूनही थोडंसं मऊ लागतंय, कठीण असं झालं नाहीये आणि जास्ती ट्रान्सपरंट असं दिसत नाही. त्यामुळे अजून थोडंसं 1 अर्धा मिनिट हे शिजवायची गरज आहे. अजून टणक असा याचा आवाज येत नाहीये. तर हलकासा इथे पाहताय तुम्ही गुळाचा रंग बदललाय. आता मी तुम्हाला एक चेक करून दाखवते. याची गोळी केल्यानंतर लगेचच हा एका ठिकाणी जमा होतोय, कठीण झालाय आणि ट्रान्सपरंट झालाय. पाण्यात टाकला की याचा टणक असा आवाज येतोय आणि यापेक्षा जास्ती आपण शिजवलं तर हे करपून जाईल. हलकासा रंग बदलला की हे तयार झालेलं असतं. लगेचच यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आहेत. यापेक्षा जास्ती पुढे गेलात तर गूळ पूर्ण करपून जाईल. एकदम परफेक्ट असं तयार झालंय. पहिल्यापेक्षा गुळाचा रंग हलकासा बदलला की बऱ्यापैकी लक्षात येतं की पाक तयार झालाय. 1 मिनिट हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ज्या मॅटला आपण तूप लावून घेतलं यावरती मी हे ओतून घेतेय. लगेचच यावरती लाटणं फिरवायचं नाही, कारण खूप गरम आहे, सगळं लाटण्याला चिकटून येईल. हलकंसं हे थोडं कोमट झालं किंवा थोडं कमी गरम असताना हे आपल्याला सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय. खूप गार व्हायची वाट बघून देऊ नका, कारण गार झालं की हे पसरलं जात नाही. त्यामुळे हलकंसं गरम असतानाच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे. अगदी पातळ अशी मी चिक्की बनवते, त्यामुळे जमेल तेवढं मी हे लाटण्याने पसरवून घेतेय. आणि हे गरम असतानाच आपल्याला सुरीने याच्या वड्या किंवा चिक्कीच्या शेपमध्ये याला शेप देऊन घ्यायचा आहे, कारण ते गार झालं की नंतर त्याची वडी पडणार नाही. त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित असा शेप दिल्यानंतर हे पूर्ण गार होऊ द्यायचं. 15-20 मिनिटांमध्ये व्यवस्थित होतं, कारण हे आपण पातळ बनवले, जास्ती जाड ठेवलं नाहीये. तुम्हाला हवं तसं ठेवू शकता. गार झाल्यानंतर पाहताय तुम्ही अगदी सुंदर याची चिक्की पडतीये. छान पातळ झाली आहे, अगदी ट्रान्सपरंट अशी दिसतीये. अप्रतिम अशी होते. या पद्धतीने नक्की बनवून बघा. कशी वाटली ही तुम्हाला तीळ पापडी किंवा तिळाची चिक्की, मला कमेंट करून सांगा. तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.